चला सर्वजण रेडी आहात तर आय होप तुम्हाला जो कॅलेंडर दिनदर्शिका याच्यावरती घेतलेला जो पार्ट फर्स्ट होता तो अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही अभ्यासलेला असेल। तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण पार्ट सेकंड घेऊयात, यामध्ये काही महत्त्वाचे नियम पाहूयात आणि समजून घेऊयात, कॅलेंडरवरचे पुढचे काही संकल्पना काही नियम समजून घेऊयात। तर चला मग सुरुवात करूयात। पहा काय दिले, सामान्य वर्ष एक दिवस पुढे। बघा मी तुम्हाला अतिशय छान पद्धतीने या ठिकाणी सर्व जे नियम आहेत ते घेऊन यायलो, इथे नोट्स पण तुमचे तयार होऊ शकतात। ओके, तर सामान्य वर्ष बघा आपल्याला दिलेलं वर्ष जर सामान्य असेल म्हणजे प्रश्नामध्ये दिलेलं वर्ष जर सामान्य वर्ष असेल आणि त्याच्या पुढील वर्षी येणारा वार कोणता असं विचारलं असेल तर सामान्य वर्ष असेल तर त्याच्या पुढचा जो वर्ष आहे तो वर्ष एक दिवस पुढे जातो, म्हणजे त्या वर्षातला वार जो आहे तो एक दिवस पुढे जातो। उदाहरण घेऊन समजूयात। काय पहा उदाहरण, 1 जानेवारी 2023 रोजी सोमवार असेल, लक्षात घ्या 1 जानेवारी 2023 रोजी सोमवार असेल तर काय विचारले पहा नंतर की 1 जानेवारी 2024 रोजी कोणता वार असेल। 1 जानेवारी 2024 रोजी कोणता वार असेल। आता लक्षात राहू द्या इथं अट काय आहे, तारीख 2023 ची 1 जानेवारी आहे, 2024 ची पण तारीख किती आहे 1 जानेवारी आहे, म्हणजे तारीख सारखी आहे फक्त वर्ष बदललेला आहे। तर पहा 2023 मधून आपण 24 मध्ये जात आहोत हे लक्षात ठेवा, म्हणजे सामान्य वर्ष संपून आपण पुढे जात आहोत। आता पुढचं हे जे वर्ष आहे 2024 हे लीप वर्ष आहे। ओके, मग काही जणांची या ठिकाणी गफलत होते, मिस्टेक होते आणि इथे मिस्टेक करून आपले गुण जाऊ शकतात। काही जण हे विचार करतात की पुढचं वर्ष कोणतं वर्ष आहे, लीप वर्ष आहे, 2024 ला 4 ने निशेष भाग जातो म्हणून हे लीप वर्ष आहे असे समजतात आणि पुढे जात असताना ते 2 दिवस पुढे जातात। पण अडचण काय लक्षात घ्या, या ठिकाणी अडचण ही आहे तुम्ही 2023 मधून तुम्ही 2024 मध्ये जात आहात, म्हणजे सामान्य वर्ष संपून तुम्ही पुढे जात आहात म्हणून त्यावेळेस आपण फक्त 1 दिवसांनी पुढे जाऊ शकतो सामान्य वर्ष असेल तर। आलं का लक्षामध्ये? त्यामुळे लक्षात घ्या 2023 मधून 2024 मध्ये जात असताना आपण 1 दिवसच पुढे जाऊ शकतो। म्हणून तर 1 जानेवारी 2024 कोणता वार असेल तर सोमवारच्या पुढचा कोणता वार असेल, मग मंगळवार असेल। आलं तुमच्या लक्षामध्ये? ओके, कोणता वर्ष संपून आपण पुढे चाललो याकडे लक्ष द्यायचं। ओके, तर चला आता पुढे पाहूयात। इथे काय म्हटले पहा, लीप वर्ष असेल तर 2 दिवस पुढे जा। लीप वर्ष म्हणजे दिलेलं वर्ष जर लीप वर्ष असेल, ओके दिलेलं वर्ष जर लीप वर्ष असेल तर आपण किती दिवस पुढे जाऊ, 2 दिवस पुढे जाऊ। याचं एक्झाम्पल दिले पहा, 1 जानेवारी 2020 रोजी सोमवार असेल, म्हणजे पहा 1 जानेवारी 2020 रोजी सोमवार असेल तर काय म्हटलंय 1 जानेवारी 2021 रोजी कोणता वार असेल, कोणता वार असेल। तर पहा या ठिकाणी काय केलेलं आहे 2020, आता 2020 हे कसे वर्ष आहे, लीप वर्ष आहे, कारण याला 4 ने निशेष भाग जातो। मग आपण लीप वर्षामधून पुढे जात आहोत, याचा अर्थ लीप वर्ष पूर्ण करून जर आपण पुढे जात असू तर किती दिवस पुढे जायचे आपल्याला, 2 दिवस पुढे जायचे। म्हणजे 1 जानेवारी 2020 रोजी जर सोमवार असेल तर 1 जानेवारी 2021 रोजी 2 दिवसांनी पुढे म्हणजे मंगळवार आणि बुधवार। मग वार कोणता असेल त्या दिवशी बुधवार असेल, लक्षात असू द्या। पुन्हा एकदा आपण रिकॅप करूयात। दिलेलं वर्ष जर तुम्हाला सामान्य वर्ष असेल, पहा दिलेलं वर्ष जर तुम्हाला सामान्य वर्ष दिलेलं असेल आणि पुढील वर्षात जायचं असेल तर 1 दिवसांनी पुढे जा, पुढचा वार 1 दिवसांनी पुढे सरकतो त्या पुढच्या वर्षातील, आणि जर लीप वर्ष असेल तर 2 दिवस आपल्याला पुढे जावं लागेल। अत्यंत बेसिक नियम आहे हा, नियम लक्षात ठेवा। यावरची काही एक्झाम्पल तुम्ही सोडवला तर तुमच्या लक्षामध्ये हा नियम राहील। पुढे जाऊयात पुढच्या नियमाकडे। लक्षात घ्या या ठिकाणी आता या महत्वाच्या संकल्पनामध्ये आपण कॅलेंडर बद्दल माहिती घेऊयात। बघा कॅलेंडर 2 वर्षाचे असतात, एक असतं साध्या वर्षाचं म्हणजे सामान्य वर्षाचं कॅलेंडर आणि दुसरं असतं लीप वर्षाचं कॅलेंडर। तर लक्षात ठेवा
हे जे कॅलेंडर आहे ते परत रिपीट होण्याचा कालावधी कोणता असतो? तर जे सामान्य वर्ष आहे त्या सामान्य वर्षाचं कॅलेंडर पुन्हा रिपीट होतं किती वर्षांनी? 6 वर्षांनी. तर लीप वर्षाचं जे कॅलेंडर असतं ते होतं 28 वर्षांनी पुन्हा रिपीट होतं. म्हणून हे महत्वाचं आहे, लक्षात ठेवा की कॅलेंडर रिपीट होण्याचा कालावधी कोणता? तर सामान्य वर्षाचं कॅलेंडर दर 6 वर्षांनी परत तेच कॅलेंडर येतं आणि लीप वर्षामध्ये मात्र 28 वर्षांनी मग पुन्हा परत ते कॅलेंडर येतं, हे लक्षात ठेवा. चला आता आपण लक्षात घेऊयात, आपल्याकडे आपल्याला माहिती आहे की 28 दिवसांचा महिना, 29 दिवसांचा महिना, 30 दिवसांचा महिना आणि 31 दिवसांचा महिना असे महिने असतात. तर यामध्ये आपण पाहूयात महिने व दिवस. ओके, लक्षात घ्या. तर आपल्या कॅलेंडरमध्ये 12 महिन्यांमध्ये सप्टेंबर, एप्रिल, जून, नोव्हेंबर हे जे 4 महिने आहेत, हे 4 महिने किती दिवसाचे आहेत? 30 दिवसांचे आहेत. बघा, स्कॉलरशिप असेल किंवा मंथन सारखी परीक्षा असेल, परत MTS सारखी एक्झाम असेल, ज्या 5वी पर्यंतच्या ज्या एक्झाम आहेत छोट्या छोट्या, त्या एक्झाम मध्ये हे प्रश्न विचारलेले आहेत. काय विचारलेले आहेत की एका वर्षामध्ये 30 दिवसाचे किती महिने येतात? तर त्याचबरोबर मग तुम्हाला असं दिलं जातं सप्टेंबर, एप्रिल, जून, नोव्हेंबर किंवा त्याच्यामध्ये काही दुसरे महिने ऍड केले जातात. विसंगत गटक ओळखा म्हटलं जातं, त्याच्यामध्ये महिन्यांवरती प्रश्न विचारतात. म्हणजे महिन्यांवरती प्रश्न विचारतात म्हणजे काय करतात? किती दिवसांचा कोणता महिना आहे, मग गटात न बसणारा महिना कोणता असं विचारतात. त्याही दृष्टिकोनातनं ही माहिती आपल्याला असणं खूप गरजेचं आहे. तर लक्षात घ्या, सप्टेंबर, एप्रिल, जून आणि नोव्हेंबर ही जी 4 महिने आहेत ती 30 दिवसांची असतात. तर 31 दिवसांच्या महिन्यांची नावं पाहूयात आपण. जानेवारी, मार्च, मे, जुलै, ऑगस्ट. बघा या ठिकाणी खूप गफलत होती आपली कधी कधी. देन जुलैच्या नंतर हा ऑगस्ट महिना सुद्धा 31 दिवसांचा असतो. ओके, देन जानेवारी, मार्च, मे, जुलै, ऑगस्ट, ऑक्टोबर, डिसेंबर हे एकूण किती महिने होतात पहा. हे 1, 2, 3, 4, 5, 6, 7. ओके, म्हणजे एकूण एका वर्षामध्ये 7 महिने जे आहेत ते किती दिवसाचे आहेत? 31 दिवसाचे आहेत. हाही प्रश्न बनलेला आहे की एका वर्षामध्ये 31 दिवसाचे किती महिने असतात. हा प्रश्न अनेक वेळा अनेक परीक्षांना रिपीट झालेला आहे, लक्षात ठेवा. आणि हेही लक्षात ठेवा की कोणकोणते महिने हे 31 दिवसांचे आहेत. त्यानंतर लक्षात या ठिकाणी फेब्रुवारीमध्ये 29 दिवस हे कोणत्या वर्षात असतात? लीप वर्षात असतात. म्हणजे एखादं वर्ष जर लीप वर्ष असेल तर त्या वर्षामध्ये फेब्रुवारी महिन्यातील दिवस असतात 29 आणि जर सामान्य वर्ष असेल, साधे वर्ष असेल तर फेब्रुवारी महिन्यातले दिवस असतात 28 दिवस. ओके, आपल्या लक्षात येतंय आपण या ठिकाणी काय केलेलं आहे? महिने व त्यामध्ये असणारे दिवस पाहतोय. तर लक्षात घ्या, 30 दिवसांचा महिना, 31 दिवसांचा महिना, 28 दिवसाचा महिना हा फक्त फेब्रुवारीच असतो आणि 29 दिवसांचा महिना सुद्धा फक्त फेब्रुवारीच असतो. आय होप तुम्हाला हे महिने व दिवस लक्षात आलेले असतील. आता आपण पुढील नियमाकडे जाऊयात. ओके, तर पुढील नियम काय पहा, दिवसांचा क्रम काय आहे लक्षात घ्या. इथं नियम आपल्याला काय सांगतो की 7 दिवसानंतर पुन्हा तोच दिवस येतो. बेसिक नियम आहे. काय म्हणलेला आहे? 7 दिवसानंतर पुन्हा तोच दिवस येतो. पाठीमागे आपण पाहिलं आठवडा किती दिवसांचा? 7 दिवसांचा. म्हणून 7 दिवस संपल्याच्या नंतर तोच वार पुन्हा परत येतो. म्हणजे कसं? उदाहरण पाहूयात आपण. 2 जानेवारी रोजी जर मंगळवार असेल, बघा 2 जानेवारी रोजी मंगळवार असेल तर पुढचा मंगळवार कधी येतो? तर पहा तारीख किती आहे? 2 जानेवारी. त्याच्यामध्ये किती अधिक करायचं आपल्याला? 7 दिवस. मग पुढची तारीख कोणती येईल? 9. म्हणजे 9 जानेवारीला परत कोणता वार असेल? मग मंगळवार असेल. येते ना लक्षामध्ये तुम्हाला? म्हणजे 2 जानेवारीचा मंगळवार हा परत किती जानेवारीला रिपीट होईल? 9 जानेवारीला. त्याच्यामध्ये आपण किती दिवस ऍड केलेले आहेत? 7 दिवस ऍड केलेले आहेत. तर आता पहा 9 जानेवारीला जर मंगळवार आला तर त्याच्या पुढचा मंगळवार कधी येईल? तर या 9 या तारखेमध्ये आपल्याला किती दिवस अधिक करावे लागतील? 7 दिवस अधिक करावे लागतील. 9 आणि 7 ची बेरीज केला तर उत्तर येतं 16. म्हणजे 16 जानेवारीला परत कोणता वार येईल? मंगळवार येईल. तर पहा मित्रांनो, अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय आम्ही. यासाठीच तुम्ही आम्हाला फॉलो करायचं आहे. यासाठीच आपला क्लास आहे की जे अवघड आहे
ते अवघड सोपं करून आणि त्याला ब्रेक करून छोट्या 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 नियमामध्ये त्याची छाटणी करून तुमच्या मेंदूमध्ये ती उतरवण्याचा व्ही अकॅडमी प्रयत्न करते. म्हणूनच आपण व्ही अकॅडमी सोबत असलं पाहिजे. लक्षात घ्या, असा जर तुम्ही उदाहरणांचा या ठिकाणी सराव केलात तर हा नियम सुद्धा तुमच्या डोक्यामध्ये लगेच बसेल. आता आपण जाऊया त्याच्या पुढच्या नियमाकडे. तर आता आपण पाहूयात. पहा की आत्ताच आपण पाहिलं की 28 दिवसाचा महिना असतो, 29 दिवसांचा असतो आणि त्यानंतर तो महिना 30 दिवसाचा असतो आणि 31 दिवसांचा असतो. ओके, तर आता लक्षात घ्या काय करायचे, ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे की जर 28 दिवसाचा महिना असेल, समजा एखादी फेब्रुवारी महिन्याची तुम्हाला तारीख दिलेली असेल आणि परत मार्च महिन्यामधल्या कुठल्या तर तारखेचा वार विचारलेला असेल, पूर्ण महिना येत असेल, तर पुढच्या महिन्यात जात असताना, फेब्रुवारी मधनं पुढच्या महिन्यात जात असताना आपण किती दिवसांनी पुढे जायचं, तर लक्षात ठेवा जर 28 दिवसाचा महिना असेल तर आपला 0 दिवसांनी पुढे जायचं. आता हे 0 दिवस काय तर पहा, जर 28 दिवसाला तुम्ही 7 ने भागलात, 7 दिवसाच्या आठवड्याने जर भागलात तर उत्तर काय होतं, 4 आठवडे. पूर्ण भाग जातो, बरोबर आहे, आणि बाकी किती दिवस उरतात, 0 दिवस उरतात. ओके, म्हणून 0 दिवस आपल्याला पुढे जायचं असतं. तर 0 दिवस पुढे जायचं असतं म्हणजे काय, एकही दिवस पुढे जायचा नाही, मागचा जो आहे तो तसाच काय होईल, पुढे रिपीट होईल. नंतर पहा 29 दिवसाचा जर महिना असेल तर किती दिवसांनी पुढे जावं लागेल आपल्याला, 1 दिवसाने पुढच्या महिन्यामध्ये आपल्याला पुढे जावं लागेल. पुढे सरकणारे दिवस लक्षात घ्या, पुढील महिन्यामध्ये पुढे सरकणारे दिवस काय असतील, मग 1 दिवसाने पुढे जावं लागेल. त्याला पण काय करावं लागेल, 29 दिवसाला तुम्ही 7 ने जर भागलं तर पहा भाग तर 4चा जाणार आहे, 4 आठवडे, पण बाकी किती दिवस उरणार आहेत, 1 दिवस उरणार आहे. ओके, म्हणजे हे 1 कशामुळे आलं याचं मी तुम्हाला एक्सप्लेनेशन देतोय. नेक्स्ट पहा, 30 दिवसाचा महिना असेल तर काय होणार आहे, 30 भागिले 7 केला तर भाग 4चा 4 आठवडे, 30 मधनं 28 नंतर उरणार आहेत किती, 2 दिवस. तर लक्षात घ्या, म्हणून हे 30 दिवसाचा महिना असेल आणि तर त्याच्या पुढील महिन्यात जायचं असेल आपल्याला तर किती दिवसांनी पुढे जावं लागेल, 2 दिवसांनी पुढे जावं लागेल. त्याच्या पुढे चला, 31 दिवसाचा महिना असेल तर भागावर तर 7 न लागणार आहे, 4चाच भाग जाणार आहे, 4 आठवडे आणि उरतात किती दिवस, 3 दिवस. म्हणून जर 31 दिवसाचा जर महिना दिलेला असेल आणि त्याच्या पुढील महिन्यात आपल्याला जायचं असेल तर किती दिवसांनी पुढे जावं लागेल, 3 दिवसांनी पुढे जावं लागेल. म्हणून लक्षात ठेवा 28 दिवसासाठी 0 दिवस, 29 दिवसाचा महिना असल्यास पुढील महिन्यात जायचं असेल तर 1 दिवसांनी पुढे जावं लागेल, 30 दिवसांचा महिना असल्यास पुढील महिन्यामध्ये 2 दिवसांनी जावं लागेल आणि 31 दिवसांचा महिना असल्यास पुढे जात असताना 3 दिवसांनी आपल्याला जावं लागेल. हे तुम्ही लक्षात ठेवा. तर चला आता आपण पुढचा नियम पाहूयात. पुढचा नियम काय लक्षात घ्या, एकाच महिन्यातील तारखा असतील तर, एकाच महिन्यातील तारखा असतील तर म्हणजे काय, एकाच महिन्यामध्ये 2 तारखा दिलीत. आपला उदाहरण बघा कसं दिलेलं आहे, 10 जून ते 25 जून. ओके, तर यातील दिवस कसे काढायचे. ओके, लक्षात घ्या या ठिकाणी 10 जून ते 25 जून अशी जर तारखा दिली असतील, म्हणजे दिला असेल आपल्याला समजा 10 जून रोजी टिंब वार आहे तर 25 जून रोजी कोणता वार असेल असं दिलं असेल, तर या 2 तारखेमधले वार कसे काढायचे ते पहा. तर अगोदर काय करायचं, मोठी तारीख घ्यायची आणि त्यातनं लहान तारीख जी आहे ती काय करायची, वजा करायची. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, या ठिकाणी आपल्याला बघा 10 जून दिलेला आहे, ही जी आहे ती लहान तारीख आहे आणि 25 जून जी आहे ती मोठी तारीख आहे. लहान तारीख मोठी तारीख कशामुळे म्हणतो आपण, ही 10 संख्या आहे, ही 25 आहे. तर लक्षात घ्या अशा केसमध्ये आपल्याला काय करायचं आहे की मोठ्या तारखेमधनं लहान तारीख जी आहे ती वजा करायची आहे. 25 मधनं तुम्ही 10 वजा केला तर उत्तर किती येईल, 10 दिवस हे उत्तर, सॉरी 25 मधनं 10 दिवस तुम्ही जर वजा केलात तर उत्तर किती येणार आहे, 15 दिवस हे उत्तर येईल. तर अशा पद्धतीने, पण लक्षात ठेवा एकाच महिन्यातील तारखा दिलेल्या असतील तर आपल्याला हा नियम उपयोगात आणायचा आहे. चला पुढचा नियम आता पाहूयात. जर महिने वेगळे असतील तर, आपल्याला प्रश्न असा दिलाय की त्याच्यामध्ये 2 वेगवेगळे महिने आहेत आणि त्या महिन्यांमध्ये काही आणखीन अजून नवीन महिने येऊ शकतात, तर त्यावेळेस आपण ते कसे शोधायचे. लक्षात घ्या, स्टेप फर्स्ट, दिलेल्या तारखेनंतर त्या महिन्यात उरलेले दिवस घ्या. पहिल्यांदा काय करायचंय, जेव्हा आपल्याला 2 महिने दिले असतील, 2 महिन्यांमध्ये अजून काही 1-2 महिने समजा ऍड असतील, तर त्यावेळेस काय करायचं, जे पहिल्यांदा दिलेली तारीख आहे
त्या तारखेनंतर त्या दिलेल्या महिन्यामध्ये उरलेले दिवस किती आहेत ते पाहायचं. ही झाली पहिली स्टेप. दुसऱ्यांदा काय करायचं पहा सेकंड स्टेप मध्ये, तर दिलेल्या तारखांमध्ये पहा सेकंड स्टेप मध्ये काय करायचं आपल्याला, दिलेल्या तारखांमध्ये येणारे महिने असतील तर त्यांचे सर्व दिवस जोडा. म्हणजे काय पहा, आपल्याला फेब्रुवारी या महिन्यातली समजा 5 फेब्रुवारी ही तारीख दिलेली आहे, तर सुरुवातीला काय करायचंय 5 फेब्रुवारी. आता उरलेले दिवस किती आहेत ते काढून घ्यायचे अगोदर, कोणत्या महिन्यातले, फेब्रुवारी महिन्यामधले. त्यानंतर आपल्याला समजा तारीख दिली असेल जून महिन्यातली, मग फेब्रुवारी आणि जून या महिन्यांमध्ये मार्च महिना येऊन जातो, एप्रिल येऊन जातो, मे येऊन जातो. आलं लक्षात. तर हे 3 महिने येतात, तर या 3 महिन्याचे सर्वच्या सर्व दिवस आपल्याला यामध्ये जोडावे लागतात. तर लक्षात घ्या, महत्वाचं काय आहे की दिलेल्या तारखांमध्ये येणारे महिने असतील तर त्यांचे सर्व दिवस त्याच्यामध्ये आपल्याला जोडावे लागतील. म्हणजे काय म्हणता येईल आपल्या इथं पहा, फेब्रुवारी महिन्याची तारीख दिली समजा 5, तर 5च्या पुढील फेब्रुवारी महिन्यामध्ये उरणारे दिवस अधिक मार्च महिन्यातील दिवस अधिक एप्रिल महिन्यातील दिवस अधिक मे महिन्यातील दिवस आणि जून महिन्यामधील जी तारीख दिलेली आहे त्या तारखेपर्यंतचे दिवस आपल्याला अधिक करावे लागतील आणि एकूण दिवसांची संख्या काढावी लागेल. हे झाली स्टेप 2. स्टेप 3 मध्ये काय करता येईल पहा, मोठ्या महिन्यातील तारीख ऍड करा. मोठा महिना म्हणजे जो पुढचा महिना आहे त्या पुढच्या महिन्यातील जी आहे तारीख त्याच्यामध्ये ऍड करायची. तारीख म्हणजे काय, समजा आता मी 5 फेब्रुवारी म्हटलं होतं आणि समजा 5 जून जे आहे इथपर्यंत आपल्याला विचारलं असेल तर किती त्याच्यामध्ये ऍड करावे लागतील, मग 5 ऍड करावे लागतील. तर या सर्वांसाठी पहा इथे फॉर्म्युला दिलेला आहे. काय, उरलेले दिवस म्हणजे जी पहिली तारीख दिलेली होती त्या ती तारीख आणि त्या महिन्यातले उरलेले दिवस अधिक मधले पूर्ण महिने, त्या 2 दिलेल्या तारखांमधले जे महिने येतात त्या महिन्यातले पूर्ण दिवस अधिक मोठ्या महिन्यातील तारीख म्हणजे पुढील महिना जो आहे त्या पुढील महिन्यातील तारीख आपल्याला घ्यायची आहे. असं जर केलात, हा फॉर्म्युला जर यूज केला तर एकूण दिवस तुम्हाला काढता येतील. अगदी सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलाय. हा सराव आपल्याला करायचा आहे आणि यावरचं एक गणित आपल्याला पुढे पाहायचं एक्झाम्पल. ओके, चला आता आपण एक्झाम्पल पाहूयात. पहा एक्झाम्पल, आता या नियमाचं एक्झाम्पल काय पहा, इथे काय आपल्याला दिलंय 20 जुलै ते 10 सप्टेंबर. ओके, यामधील आपल्याला दिवस काढायचे आहेत. दिलेला पहिला महिना आहे जुलै आणि दुसरा महिना आहे सप्टेंबर. जुलै महिन्यातील तारीख आहे 20 आणि सप्टेंबर महिन्यातील तारीख आहे 10. तर स्टेप फर्स्ट, दिलेला पहिला महिना कोणता आहे, जुलै. मग जुलैमध्ये उरलेले दिवस काढायचे आपल्याला. तर जुलैमध्ये एकूण दिवस किती आहेत, 31 दिवस आहेत. तर उरलेले दिवस किती असतील, मग या 31 दिवसातनं किती दिवस वजा करावे लागतील आपल्याला, 20 दिवस वजा करावे लागतील. मग उरलेले दिवस कोणते असतील, 11 दिवस. आलं लक्षात. चला पुढे जाऊयात. स्टेप सेकंड, आता या जुलै महिन्यापासून पहा, लक्षात घ्या, या जुलै महिन्यापासून सप्टेंबर महिन्यापर्यंत येईपर्यंत बघा त्याच्यामध्ये काही महिने येतात. ओके, मग त्याच्यामध्ये आलेले जे महिने आहेत, मग कोणता महिना येतो, जुलै ऑगस्ट सप्टेंबर. लक्षात. मग पहा जुलै आणि सप्टेंबर मध्ये आलेला महिना कोणता आहे, ऑगस्ट. आणि या ऑगस्ट महिन्यामध्ये एकूण दिवस किती असतात, 31. लक्षात. तर हे 31 दिवस पण त्याच्यामध्ये ऍड करावे लागतील. आता स्टेप 3 मध्ये काय पहा, मग दुसरा शेवटचा जो महिना दिलेला आहे, दुसरी तारीख दिली आहे 10 सप्टेंबर. सप्टेंबर मधले किती दिवस घ्यावे लागतील, मग आपल्याला 10 दिवस घ्यावे लागतील. तर लक्षात घ्या, आता टोटल दिवस आपल्याला काउंट करायचे आहेत. तर हे 11 दिवस जे आहेत, हे 11 दिवस कशातले भेटले आपल्याला, जुलै महिन्यामधले. त्यानंतर 31 दिवस कोणत्या महिन्यातले भेटले, ऑगस्ट महिन्यातले. आणि नंतर सप्टेंबर महिन्यातले किती दिवस भेटले, 10 दिवस भेटले. तर एकूण दिवस किती होतील, 52 दिवस होतील. ही अतिशय सोपी पद्धत आहे एकूण दिवस काढण्याचे. म्हणून फॉर्म्युला लक्षात ठेवा, उरलेले दिवस. ओके, दिलेल्या महिन्यातले पहिल्या तारखेतल्या दिलेल्या महिन्यातले उरलेले दिवस अधिक मधले पूर्ण महिन्यांचे दिवस अधिक पुढच्या महिन्यातील तारीख केल्यानंतर एकूण दिवस निघतात. मग या एकूण दिवसाला जेव्हा आपण 7 दिवसांच्या आठवड्याने भागतो तेव्हा आठवडे आणि उरलेले दिवस निघतात. मग तेवढे दिवस एकतर आपला पुढे जायचं असतं उत्तरामध्ये, उत्तर काढत असताना जसा प्रश्न विचारलाय त्या पद्धतीने, नाहीतर तेवढे दिवस आपल्याला पाठीमागे यायचं असतं. अशा पद्धतीने आपण दिवसांची काउंटिंग करू शकतो.
चला आता आपण शिकलेल्या नियमावरती काही उदाहरणं शोधून पाहूयात. काय म्हटले पहा, खालीलपैकी कोणते वर्ष हे लीप इयर आहे असा प्रश्न परीक्षेला भरपूर वेळा विचारलेला आहे. तुम्हाला इयर दिलेले आहेत आणि इयर मध्ये तुम्हाला लीप व इयर कोणता आहे ते विचारलेलं आहे. तर लक्षात घ्या, या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 1900 बघा शतक वर्ष आहे. ओके, मग शतक वर्षाचा नियम काय हो, शतक वर्षाला कितीने भाग जायला पाहिजे, 400 ने जायला पाहिजे. जातोय का, जात नाहीये, उत्तर चुकीचं आहे. हा पर्याय तरी उत्तर येत नाही. 2018 ला पहा, देन शतक वर्ष नाही तर कितीने भाग गेला पाहिजे, 4 ने. इथे लक्ष द्या, जातोय का 18 ला भाग, नाही जात, म्हणून हेही लीप वर्ष नाहीये. 2020 पहा, शेवटची जी 2 अंक आहेत त्याला 4 ने निशेष भाग जातोय का, जातोय. ओके, भाग जात आहे म्हणून हे लीप वर्ष आहे. आता पुढे पहा, 100 शतक वर्ष आहे, 400 ने भाग जाण्यासारखं दिसते का काही, नाहीये दिसत, म्हणून नाही. पर्याय क्रमांक सी म्हणजे 2020 हे कोणतं वर्ष आहे, लीप वर्ष आहे, किंवा त्याला आपण कोणतं वर्ष म्हणतो, अधिवर्ष म्हणतो. चला पुढचा प्रश्न पाहूयात आपण. 2000 हे वर्ष कोणत्या प्रकारचे आहे, म्हणजे आपल्याला इसवी सन दिलं जाऊ शकतं आणि इथं असे प्रकार दिले जाऊ शकतात. पहा, सामान्य वर्ष, लीप वर्ष, यापैकी नाही, दर 100 वर्षांनी येणारे वर्ष. तर पाहूया 2000 नियम आपला सरळ सरळ आहे. बघा पुढे 2 शून्य दिसते म्हणजे शतक वर्ष आहे, तर याला कितीने भाग जायला पाहिजे, 400 ने जायला पाहिजे. अगदी सोपा आहे, हे 0 0 काय होतात तो कटून जातात. मग 4 ने 20 ला भाग जातो का, हो जातो. तर हे कोणतं वर्ष आहे, मग लीप वर्ष आहे किंवा अधिवर्ष आहे. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न काय म्हणते पहा, खालीलपैकी कोणत्या महिन्यात 30 दिवस असतात. बेसिक क्वेश्चन्स आहेत, असे प्रश्न विचारलेले आहेत, म्हणून आम्ही याचं रिव्हिजन घेतोय. पहा, तुम्हाला नियम पाठ झाले की असे प्रश्न सोडवता येतात. लक्षात घ्या, मार्च महिना जो आहे तो किती दिवसाचा असतो, 31 दिवसाचा. एप्रिल महिना किती दिवसाचा, 30 दिवसांचा. मे महिना हा 31 दिवसांचा असतो. तर जुलै महिना हा सुद्धा किती दिवसांचा असतो, 31 दिवसांचा असतो. विचारलंय कोणतं आपल्याला, कोणत्या महिन्यात 30 दिवस येतात, तर उत्तर काय येईल, एप्रिल हे उत्तर येईल. पुढे चला, पुढचा प्रश्न पाहूयात. लीप वर्षात फेब्रुवारीत किती दिवस असतात. सरळ सरळ नियमावरती प्रश्न आहे. पहा, 28 30 29 आणि 31 नियम पाठ असेल तर तुम्हाला या पर्यायाकडे जाऊन फक्त पर्यायामध्ये कुठल्या ठिकाणी 29 दिवस आले ते पाहायचं आहे. जे लीप इयर असतं, लीप इयर मध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये एकूण किती दिवस असतात, 29 दिवस असतात. ते कोणत्या महिन्यात असतात, फेब्रुवारी महिन्यामध्ये असतात. तर पहा किती दिवस असतात म्हणून विचारले, 29. तर पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचे उत्तर असेल. फेब्रुवारी महिन्यामध्ये 29 दिवस येतात, म्हणूनच ते दिवस वाढतात आणि त्या वर्षाला आपण लीप वर्ष असे म्हणतो. पुढचा प्रश्न पाहूयात. सामान्य बँकांचे कॅलेंडर किती वर्षांनी पुन्हा जुळते. काय म्हटले पहा, सामान्य वर्षाचे कॅलेंडर किती वर्षांनी पुन्हा जुळते, म्हणजे तेच येते. हा पण नियम आहे, आपल्याला माहिती आहे. आपण सामान्य वर्षाचं किती वर्षाने येते, 6 वर्षांनी येते. आणि लीप वर्षाचं किती वर्षांनी येते, 28 वर्षांनी जुळते. नियमावरचा प्रश्न आहे, नियम पाठ करायचं. कधी कधी आपण हेच महत्वाचे नियम पाठ करायचे सोडून देतो आणि मग आपली गफलत होते. आता इथे काय म्हटले पहा, 1 जानेवारी 2023 हा रविवार असेल तर 1 जानेवारी 2024 रोजी कोणता दिवस येईल. मग अतिशय सोपा आहे, काय बघायचं आपल्याला, तारीख काय दिले पहा, 1 जानेवारी 2023. वार कोणता आहे हो, रविवार. चला ठीक आहे. पुढची तारीख तीच तारीख आहे पहा, 1 जानेवारीच आहे, पण इसवी सन मात्र या ठिकाणी काय केलेला आहे, बदललेला आहे. वार कोणता येईल. मग 2023 पासून आपल्याला पुढे जायचंय. 2023 हे साधे वर्ष आहे का लीप वर्ष आहे, तर साधे वर्ष आहे. जर साध्या वर्षातनं पुढील वर्षात जायचं असेल तर आपल्याला किती दिवसांनी पुढे जावं लागतं, 1 दिवसांनी पुढे जावं लागतं. म्हणजे 2024 म्हणजे 1 जानेवारी 2024 या दिवशी आपण 1 दिवसांनी जर पुढे गेलो तर रविवारच्या पुढचा वार कोणता येईल, मग सोमवार येईल. आणि या प्रश्नाचे उत्तर काय असेल, मग सोमवार. पर्याय क्रमांक 1. पुढे प्रश्न काय दिले पहा, 25 फेब्रुवारी 2005 व 5 मार्च 2005 या दरम्यान किती दिवस येतील. बघा 25 फेब्रुवारी, ओके, आणि कोणतं दिलंय, 5 मार्च.
महिने तर वेगळे आहेत. मग आपल्याला काय करायचंय? फेब्रुवारी महिना. आता या ठिकाणी बघा, आपल्याला लीप वर्ष असा उल्लेख केलेला नाहीये, म्हणून आपण हे साधं वर्ष पकडूया. फेब्रुवारी महिना किती दिवसाचा असतो? 28 दिवसांचा. तर 28 वजा 5 जर केले तर उरतात किती दिवस आपले? 3 दिवस. आणि 5 मार्च, मग पुढचा महिना घ्यायचा आपल्याला. किती दिवस घ्यायचे पुढच्या महिन्यातले? 5 दिवस. तर पहा, 3 अधिक 5 किती दिवस होतात? एकूण 8 दिवस होतात. तर पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. चला आपण आता जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. वर्षातील चौथा महिना कोणता असं विचारलेला आहे. मग आपला क्रम पण माहिती असला पाहिजे. तर पहा, जानेवारी, फेब्रुवारी, ओके, मार्च, एप्रिल हा वर्षातील चौथा महिना आहे. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढचा प्रश्न कोणता दिलाय पाहूयात. काय आहे? 1900 हे वर्ष अधिवर्ष नाही, कारण त्याचं कारण तुम्हाला द्यायचं आहे. कारण त्याला 4ने भाग जात नाही, 100ने भागते, पण 400ने भागत नाही, 400ने भागते, 100ने भागत नाही. ओके, याच्यापैकी कोणतं कारण आहे हे कारण तुम्हाला द्यायचं आहे. हा प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे. त्याचबरोबर या ठिकाणी आपले आजचा हा जो क्लास आहे, या क्लासला आपण इथे पूर्ण विराम देणार आहोत. पुन्हा परत कॅलेंडरवरचे आता वेगवेगळे प्रश्न तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, व्ही अकॅडमी सोबत आपण जी शिक्षणाची तयारी सुरू केलेली आहे ती आम्ही पूर्णत्वास नक्की नेणार आहोत. अत्यंत सोप्या पद्धतीने तुम्हाला प्रत्येक विषय कशा पद्धतीने समजून सांगता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. जे नियम, जे एक्झाम्पल आम्ही तुम्हाला शिकवत आहोत त्यातले 80% एक्झाम्पल हे परीक्षेला विचारलेले आहेत. आम्ही PYQचा अभ्यास करूनच आम्ही तुम्हाला शिकवत आहोत. कारण उगाचच भरपूर फाफट पसारा आम्ही शिकवला आणि परीक्षेला काहीच नाही आलं असं होऊ नये. कारण जे गुरुजीने वर्गात शिकवलं त्यातलं किमान 60-70% तरी परीक्षेमध्ये कुठेतरी मिळतं जुळतं असलं पाहिजे. नाहीतर मी शिकवायलोय तुम्ही पण शिकायलात आणि जेव्हा पेपर आपल्या समोर येतो तेव्हा मात्र वेगळंच काहीतरी चित्र असतं त्या प्रश्नपत्रिकेमध्ये. असं होऊ नये म्हणून आम्ही ज्या पूर्वीच्या प्रश्नपत्रिका आहेत, आतापर्यंत झालेल्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत आणि त्या प्रश्नांचा अभ्यास करून आम्ही त्या प्रश्नांमध्ये लागणारी माहिती, लागणारे नियम यांचा अभ्यास करत आहोत. त्यांचे नोट्स पण तयार करत आहोत आणि तुम्हाला देत आहोत. जेणेकरून प्राथमिक वर्गामध्ये तुमचा जर स्पर्धा परीक्षेचा पाया भक्कम जर झाला तर भविष्यामध्ये तुम्ही कितीही मोठी स्पर्धा परीक्षा दिलात तर परत तुम्हाला त्या ठिकाणी याच गोष्टींचा अभ्यास करावा लागणार नाही, याची काळजी आम्ही घेतोय. आमचे क्लास तुम्हाला नक्कीच आवडत असतील तरी आम्हाला तुम्ही ते कळवावेत. ओके, आणि पुढचा अभ्यास मात्र आपण पुढच्या क्लासमध्ये घेऊयात. तोपर्यंत झालेल्या अभ्यासाची उजळणी करणे हे तुमचं कर्तव्य आहे.